नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेची केवायसी चुकीची दुरुस्तीसाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी दुरुस्ती करण्याची मुदत 31 मार्च रोजी संपणार आहे। या योजनेतील लाभार्थी ची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून ई केवायसी नंतरही ही संख्या 1,76,00,000 वर आलेली आहे। योजनेच्या सुरुवातीला 2,47,00,000 लाभार्थींची संख्या असलेली ही संख्या घट होऊन जवळपास 61,00,000 महिला या योजनेतून बाद होणार आहे। आज मंगळवारी ई केवायसी दुरुस्तीची अखेरचा दिवस आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांच्या बँक खाते व दर महिना 1,500 रुपयाचा निधी जमा करण्यात आला। प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या योजनेचा फायदा महायुती सरकारला झाल्याने राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली। मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थी घुसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले। केवळ 2.5 लाखाची उत्पन्न असलेल्यांसाठी असलेल्या या योजनेत सधन महिला तसेच सरकारी कर्मचारी महिलाही लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले। सुरुवातीला लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना अंकुश घातल्यानंतर ई केवायसीच्या माध्यमातून अन्य बोगस लाभार्थींना या योजनेतून बाद करण्याची योजना आखण्यात आली। त्यानुसार ई केवायसीसाठी 31 डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आली। 2,47,00,000 महिलांतून ई केवायसी मध्ये 1,70,00,000च्या आसपास महिलांना ई केवायसी करण्यात यश आले। मात्र या दरम्यान अनेक महिलांनी कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत आहे किंवा नाही यासाठी देण्यात आलेल्या पर्यायातून चुकीचा पर्याय निवडल्याने त्यांचा 1,500 रुपयाचा हप्ता बंद झाला। अशा महिलांच्या तक्रारीनंतर दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा 31 मार्चची मुदत देण्यात आली। ही मुदत मंगळवारी संपणार आहे। ही शेवटची संधी असल्याने त्यानंतर कोणतीही नवीन मुदत देण्यात येणार नाही। दरम्यान महिला व बाल विकास विभागाकडे असलेल्या नोंदणीनुसार सध्या 1,76,05,876 महिला योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहे। जानेवारी महिन्यात ही संख्या 1,69,00,000 इतकी होती। त्यामुळे लाडकी बहीण लाभार्थींची संख्या 2,47,00,000 वरून सध्या सुमारे 61,00,000 पर्यंत कमी झालेली आहे। सरकारला लाडकी बहीण योजनेसाठी द्यावा लागणारा निधीही बचत होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये लाडकी बहिणींसाठी खुशखबर आहे आणि या महिलांना आता 6,000 रुपये एकत्र जमा होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया। लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना 6,000 रुपये मिळणार, 4 महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना आता 6,000 रुपये एकत्र मिळण्याची शक्यता आहे। 4 महिन्याचा हप्ता महिलांना एकत्र मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेत ज्या लाभार्थींनी केवायसी दुरुस्ती केलेली आहे त्यांच्या खात्यात एकत्र 3 महिन्याचा हप्ता मिळणार आहे। राज्यातील कोट्यावधी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे। ज्या महिला निष्कात बसतात आणि ज्या महिलांनी केवायसी केलेली आहे त्यांनाच पैसे मिळणार आहे। दरम्यान गेल्या 4 महिन्यापासून अनेक महिलांचे लाभ बंद करण्यात आलेले आहे। केवायसी मध्ये चुकी झाल्यामुळे महिलांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे। डिसेंबर पासूनचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाहीये। ज्या महिलांनी केवायसीचे प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिलेले आहे त्यांना दुरुस्तीची एक संधी दिलेली आहे। 31 मार्च पर्यंत पुन्हा एकदा केवायसी करायची आहे। केवायसी पूर्ण झाल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याचे बोलले जात आहे। डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे 4 महिन्याचे हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यातील 2.5 कोटी महिलांनी लाभ घेतला होता। मात्र 2025च्या अखेरीस राज्य सरकारने प्रत्येक महिलांची ई केवायसी करण्याचा
निर्णय घेतला, कारण अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. 31 डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व महिलांची ई-केवायसी प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर अपात्र महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेत आतापर्यंत 80 ते 90 लाख महिलांचे अर्ज बाद झालेले आहे किंवा त्यांनी ई-केवायसी केलेली नाहीये. मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली होती. फेब्रुवारीच्या एका सभेत एकनाथ शिंदेंनी याबाबत माहिती दिलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना केवायसीतील प्रक्रियेमुळे लाभ मिळालेले नाही त्यांना 3 महिन्याचे पैसे एकत्र दिले जातील असे त्यांनी सांगितले होते. दरम्यान त्यानंतर आता लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता देखील याच हप्त्यात मिळेल का अशी चर्चा सुरू आहे. जर केवायसीतील त्रुटीमुळे लाभ न मिळालेल्या महिलांना 4 महिन्याचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतला तर महिलांच्या खात्यात आता 6,000 रुपये दिले जातील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.